नमस्कार मंडळी, मी जयेश निरपळ. राजकीय पंचनामा या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्यामुळे सगळीकडे प्रचाराचा धुळा उडालेला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकावरती झाडल्या जात आहे. जाहीरनाम्यांच्या रूपानं आश्वासनांची खैरात मतदारांना वाटली जात आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या तोंडावर महाराष्ट्राचा राजकीय माहोल गरम झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या मतदारसंघाचा आमदार कोण होईल याची प्रत्येक ठिकाणी अगदी खुमासदारपणे चर्चा रंगताना दिसून येत आहे. आणि म्हणूनच मी देखील आपल्या गंगापूर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास अगदी थोडक्यात आपल्या समोर मांडणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1952 साली देशामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यावेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या एकत्रित घेण्यात आल्या होत्या. मराठवाड्याचा समावेश त्यावेळी हैदराबाद स्टेटमध्ये असल्यामुळे आपल्या मराठवाड्यातनं निवडून गेलेले आमदार हे हैदराबाद स्टेट असेंब्लीचे सदस्य होते. 1952 साली झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यामधून एकूण 44 आमदार हे हैदराबाद स्टेट असेंब्लीमध्ये निवडून गेले होते. 27 मार्च 1952 रोजी झालेल्या या निवडणुकीमध्ये आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातनं एकूण 11 आमदार निवडून गेले होते. त्यावेळी जालना आणि औरंगाबाद हे दोन जिल्हे एकत्रित होते आणि आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातनं गंगापूर आणि पैठण हा विधानसभा मतदारसंघ एकत्रित होता. त्यावेळेच्या आरक्षणाच्या रचनेनुसार आपल्या या गंगापूर आणि पैठण विधानसभा मतदारसंघातनं 2 आमदार आपल्याला निवडून द्यायचे होते. त्यामध्ये एक राखीव प्रवर्गातनं आणि एक खुल्या प्रवर्गातनं असे 2 आमदार आपल्याला निवडून द्यायचे होते. तर आपल्या गंगापूर आणि पैठण या एकत्रित विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक हा 72 होता आणि या निवडणुकीमध्ये बापूजी मानसिंग हे PDF म्हणजेच प्रजा डेमोक्रेटिक फ्रंट या पक्षाच्या तिकिटावरती 19,764 मतं घेऊन विजयी झाले होते. त्यांच्यासोबतच राखीव मतदारसंघातनं गोविंदराव केरोजी गायकवाड हे 19,209 मतं घेऊन राखीव मतदारसंघातनं काँग्रेसच्या तिकिटावरती विजयी झाले होते. म्हणजे थोडक्यात 1952 साली झालेल्या हैदराबाद स्टेट असेंब्लीच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गंगापूर पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार होण्याचा मान बापूजी मानसिंग व गोविंदराव गायकवाड यांना मिळाला होता. 1957 ला दुसऱ्या विधानसभा निवडणुका झाल्या. मात्र दरम्यान 1956च्या प्रांत रचना कायद्यानुसार व फाजल अली आयोगाच्या शिफारसीनुसार द्विभाषिक राज्य निर्माण करण्याचं ठरवण्यात आलं आणि त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातचं मिळून मुंबई हे राज्य अस्तित्वात आलं. यामध्ये हैदराबाद स्टेटमधील मराठवाडा, मध्य प्रदेशमधील विदर्भ आणि गुजरातमधील गुजरात व सौराष्ट्र भागाचा मिळून मुंबई हे राज्य मिळवण्यात आलं. त्यामुळे मुंबई राज्याच्या एकूण सदस्यांची संख्या ही 339 होती आणि यामध्ये गंगापूर विधानसभा मतदारसंघ हा स्वतंत्र निर्माण करण्यात आला होता. गंगापूर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक होता 336. 25 फेब्रुवारी 1957 रोजी झालेल्या या मुंबई स्टेटच्या निवडणुकीमध्ये गंगापूर विधानसभा मतदारसंघातनं CPIचे चंद्रगुप्त दिगंबर दास हे तर त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावरती रामगोपाल रामकिसन नावंदर हे उभा होते. रामगोपाल रामकिसन नावंदर हे 1952 साली झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कन्नड विधानसभा मतदारसंघातनं काँग्रेसच्या तिकिटावरती हैदराबाद स्टेट असेंब्लीमध्ये निवडून गेले होते आणि त्यामुळे 1957च्या दुसऱ्या निवडणुकीमध्ये गंगापूर विधानसभा मतदारसंघात ते दिगंबर दास यांच्या विरोधात होते. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये दिगंबर दास यांनी नावंदर यांचा अवघ्या 61 मतांनी पराभव केला. चंद्रगुप्त दिगंबर दास यांना 10,055 तर रामगोपाल रामकिसन नावंदर यांना 9,994 मतं मिळाली. अशा प्रकारे गंगापूर विधानसभा मतदारसंघातनं दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान चंद्रगुप्त दिगंबर दास यांना मिळाला होता. यानंतर पुढच्या भागामध्ये आपण महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर झालेल्या एकंदरीत निवडणुका आणि त्या निवडणुकीमध्ये गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेल्या आमदारांबद्दल माहिती घेणार आहोत. आपण हा भाग पाहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.